नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। राज्याचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि महंत जे आहेत भगवानगडाचे तर नामदेव महाराज शास्त्री यांनी आज जे आहे तर भेट घेतलेली आहे। आणि धनंजय मुंडे जे आहेत ते नामदेव महाराज शास्त्रीच्या भेटीसाठी गेले होते आणि त्याच्यात काय चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामधून काय आउटपुट आलेलं आहे आणि बाकी ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काय काय माहिती पुढे आलेली आहे आणि नामदेव महाराज शास्त्री यांनी नंतर घेतलेली जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिलंच असेल की त्यांनी काय बाईट दिलेले आहेत त्याच्याविषयीची। तर धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत जे आहेत नामदेव महाराज शास्त्री यांची रात्री भेट घेतली होती आणि त्यानंतर दोघांच्या मध्ये जवळजवळ 2 ते 3 तास चर्चा झाल्याची नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलेलं आहे। याच्यावर राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक अशा विविध बाबीवर चर्चा झाल्याचे हे नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलेलं आहे। नामदेव महाराज शास्त्री यांनी जे आहे धनंजय मुंडे हे जे आहेत तर ते राजकीय घराण्यातून येतात आणि त्यांचा जो जे पार्श्वभूमी आहे तर ती चांगली असल्याचं सांगितलं आहे आणि भगवानगड जे आहे तर धनंजय मुंडेच्या पाठीमागं भक्कमपणे उभा असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। जेव्हा त्यांची पत्रकार परिषद होती तेव्हा त्यांनी बोललेलं आहे। याच्यासोबतच जे गेले 53 दिवसापासून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जाते, त्यांची जी मानसिकता आहे तर ती खूप खालावलेली आहे। यासोबतच तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या हाताला सलाईन घेतल्याची जे सुई असते तर ती होती असंही ते पत्रकारांना म्हटलेले आहेत आणि एखाद्या माणसाला टार्गेट केलं जाते त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती खंडणीखोर असल्याची खंडणीखोर नसून तर ते कष्टाने आणि त्यांच्या जिद्दीने आणि त्यांच्या स्वबळावर ते मंत्रिपदापर्यंत आहेत असंही ते म्हटले आहेत। सामाजिक सलोखा बिघडला आहे असंही नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलेलं आहे। आणि यातून जे आहे तर ते धनंजय मुंडे प्रकरणामध्ये जेव्हा नामदेव महाराज शास्त्री यांनी अशा बाईट दिल्या त्यानंतर पत्रकारांनी अंजली दमाने ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या तर त्यांना विचारलं की नामदेव महाराज शास्त्री यांनी यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी जे आहे तर गोष्टी क्लिअर केल्या। तर त्यानंतर दमाने यांनी सांगितलेलं आहे की नामदेव महाराज शास्त्री यांना या गोष्टीबद्दलची माहिती नसावी म्हणून मी त्यांना स्वतः भेटून जे कागदासहित पुरावे जे आहेत ते त्यांना देणार आहे। मग त्यांना कळेल की खंडणीचे आरोप वगैरे काय आहेत ते त्यांच्यावर आहेत किंवा नाही आहेत याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती आतापर्यंत एवढीच होती। तर येणाऱ्या काळामध्ये याच्यात काही आणखी अपडेट होते का आपण ते पाहायला आपल्याला मिळणार आहे। तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, त्यामुळे तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। तुमचं काय सजेशन असेल किंवा तुमचे काय मत असतील ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।